आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे धम्मचारी अमरादित्य, त्याचबरोबर माझा ज्यांनी परिचय करून दिलेला आहे असे धम्मचारी अभयबोधी, आणि इथे उपस्थित आपण सर्वजण, आपल्या सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम, नमोबुद्धाय. खरं तर आज आपण काल खूप चांगल्या प्रकारे आपण आपल्या विषयाला सुरुवात केली आहे. आपण काल बघितलं की बाबासाहेबांची जी सौंदर्य दृष्टी आहे ती आपण काल पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा आपण गटामध्ये चर्चा केली तर अनेक लोकांच्या लक्षात आलं की त्या काही गोष्टी आम्हाला परिचित नव्हत्या आणि तुम्ही त्या आम्हाला परिचित करून दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या जरी बाबासाहेबाबद्दल खूप काही माहिती असलं पण काल आपण एक अशा वेगळ्या डायमेन्शनने आपण बाबासाहेबांना आपण बघण्याचा काल प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला माहिती नव्हत्या त्या गोष्टी आपण काल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण आपल्या गटामध्ये सुद्धा त्या विविध गोष्टीवरती आपण चर्चा केलेली आहे. आणि निश्चितच कुठे ना कुठेतरी बाबासाहेबाबद्दल आपल्या मनामध्ये एक अधिक आपण बाबासाहेबांचं वाचन करावं, अधिक बाबासाहेबांना आपण समजून घ्यावं, की कुठं तरी याची ज्योत आपल्या मनामध्ये पेटली असावी अशी मी अपेक्षा करतो. आणि पुढील काळामध्ये निश्चितच तुम्ही काही पुस्तकं बाबासाहेबांचे घेत असाल आणि त्याचं तुम्ही वाचन कराल अशी पण एक आशा अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आजच्या प्रवचनाकडे आपण जाऊया. तर जसं आता अभयबोधी बोलले तसं आपण आज उर्गेन संरक्षित यांची बौद्ध धम्मातील सौंदर्यदृष्टी या विषयाकडे आपण आज येत आहोत. तर या विषयाकडे येत असताना खरं तर ही खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपण बघतोय की हा जो त्रिरत्न बौद्ध महासंघ आहे आज तो अनेक देशामध्ये आपल्याला आज तो दिसतोय. आणि याची सुरुवात जेव्हा बघतो आपण तर ते खूपच त्याला म्हणू आपण की खूप कमी वेळामध्ये याची सुरुवात झालेली आहे. आणि खूप कमी लोक असताना याची सुरुवात झालेली आहे. आणि आज बघतो आपण तरी आज अनेक देशामध्ये हा संघ, जवळपास 28 देशामध्ये हा संघ आपल्याला आज कार्यरत असताना दिसतोय आपल्याला. म्हणजे हे 28 देश, मी हे मला ऑथेंटिक माहिती सांगतो याची मुद्दाहून, कारण आपण ऐकतो ना बऱ्याच ठिकाणी की 50 देशामध्ये आहे, 58 देशामध्ये आहे, 54 देशामध्ये आहे. परंतु ही एक त्याची असेल म्हणजे आपल्याला आपली भावना आहे आणि निश्चित इथपर्यंत आपला हा संघ पोहोचणार पण आहे आपला. पण सध्या तरी आपला हा जो संघ हा 28 देशापर्यंत तो सध्या काम करत आहे. तर ह्या संघाचे जे संस्थापक आहे जे उर्गेन संरक्षित यांच्याबद्दल आपल्या सर्वांना काही ना काही गोष्टी माहीत असतील, त्याच्यामध्ये मी जास्त जाणार नाही. आणि जर तुम्हाला अधिक त्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या गटामध्ये जे धम्मचारी असतील त्यांच्याकडून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. पण मला वाटतं हा आपला आजचा मूळ विषय नाही आहे की भंतेंना जाणून घेणं, म्हणजे भंतेंची हिस्ट्री पाहणं हा आपला विषय नाही आहे आजचा. तर आपण आज काय करत आहोत की आपण आज भंतेंची बौद्ध धम्माची जी सौंदर्यदृष्टी आहे ती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण, की जी कलात्मक आहे की कला आणि आध्यात्मिक जीवन. भंतेने काय केलेलं आहे की कला आणि आध्यात्मिक जीवन याची जोड त्यांनी घातलेली आपण पाहतो. आपण की जसं काल बघितलं आपण कलेचं महत्त्व आपण काल बघितलं. आपण कलेमुळे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये काय काय त्यांच्या जीवनामध्ये काय प्रभाव किंवा काय गोष्टी त्यांना मिळाल्या, काय लाभ झालेला आहे ह्या गोष्टी काल पाहिल्या आपण. त्याचबरोबर त्यांच्या आपण जी लेखन कला आणि वक्तृत्व कला या दोन गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला. या दोन गोष्टीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी कसं वक्तृत्वाच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केलेला आहे किंवा लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. आणि त्यांचे जे खंड आज बघतो आपण त्या खंडाचं जे लेखन आहे ते लेखन आजही आपल्याला उपलब्ध आहे. जरी बाबासाहेब नसले तरी त्यांचे विचार, त्यांचं लेखन आजही आपल्यासाठी उपलब्ध आहे. तर तशी गोष्ट बघू आपण की भंते तर एक उत्तम लेखक होतेच. जसं बाबासाहेबांचा विचार केला आपण ना, अगदी त्याच पद्धतीने बघतो आपण की भंते हे सुद्धा एक उत्तम लेखक होते. तुम्ही जर आज बघितलं तर भंतेचे जवळपास 27 व्हॉल्यूम आलेले आहे. एक व्हॉल्यूम असा इतका मोठा व्हॉल्यूम आहे तो असा. तर तेवढं लिखाण आपण भंतेंचं आपण बघतो आपण की भंतेंनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले टॉक्स त्यांचे असतील, दिलेले सेमिनार तिथं असतील किंवा त्यांची जी इंटरव्ह्यूज असतील तर हे बघतो आपण जिथे जिथे त्यांनी शिबिर लीड केले असतील तो विषय त्या प्रत्येक खंडामध्ये तो आलेला आहे. तर असे जवळपास ते 27 व्हॉल्यूम 27 खंड आज आपल्याला उपलब्ध आहेत. त्यांच्या माध्यमातून म्हणजे एक बौद्ध धम्माचं एक वेगळ्या प्रकारे प्रेझेंटेशन म्हणून त्याला आपण का सादरीकरण भंतेंच्या त्या लिखाणामधून आपल्याला दिसते. आपल्याला जरी आपल्याला 56ला हा बौद्ध धम्म मिळाला आपल्याला, परंतु काही कालावधीत बघतो आपण की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिवस झालेला आहे. त्यानंतर खरा हा जो बौद्ध धम्म आहे तो कशा पद्धतीने तो पाहायला पाहिजे
त्याच्या सरावाच्या पद्धती काय असतील, हां, तर तो कसा आपण जगला पाहिजे, तर याची पूर्ण माहिती बघतो आपण, याचं जे पूर्ण प्रशिक्षण बघतो आपण. तर ते भंतेंच्या त्या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये आपण ते पाहतोय आणि त्या पद्धतीनं येथील धम्ममित्र असतील, धम्मसहायक असतील आणि धम्मचारी असतील तसं ते वागण्याचा प्रयत्न करतायत, त्याचं ते पालन करण्याचा किंवा ते आचरण करण्याचा प्रयत्न करतायत. तर आपण बघतो आपण की भंते हे उत्तम लेखक होतेच आणि त्याचबरोबर ते कलाप्रेमी सुद्धा होते. म्हणजे त्यांना जसं की सुंदर गोष्टी जसं म्हणतो आपण की कविता आहे, चित्र आहे किंवा मूर्ती आहे, संगीत आहे, यांचं त्यांना खूप आकर्षण होतं आणि त्यांना असा विश्वास होता की ही जी कला आहे किंवा ही जी संस्कृती आहे किंवा ही जे चित्र आहे किंवा ही जी मूर्ती आहे, ही जे शिल्प आहे किंवा ही जी कविता आहे, ही केवळ मनोरंजनासाठी नसून तर ती आपल्याला अधिक शांत करते, आपल्याला ती सखोलतेकडे घेऊन जात असते आपल्याला आणि भावनिकदृष्ट्या आपल्या स्वतःला ती परिपक्व बनवत असते. जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो, आपण जेव्हा आपण लेण्यांच्या सानिध्यामध्ये जातो, आपण जेव्हा आपण एखादी कविता वाचतो आपण किंवा एखादा आपण चित्र बघतो आपण, तर त्यावेळेस काय होतं आपल्या मनामध्ये की आपल्याला स्वतःला ते चित्र किंवा ते निसर्ग कुठेतरी सखोलतेकडे घेऊन जाते आपण आणि सखोलतेकडे घेऊन जात असताना आपल्याला ते भावनिकदृष्ट्या परिपक्व सुद्धा ते बनवते. तर ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे. त्या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची की आपल्याला ती सौंदर्य दृष्टी असणं महत्वाचं आहे की आपण एखाद्या गोष्टीकडे कशा पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे. जर आपण स्वतः एकरूप असू, आपण स्वतःच्या संपर्कामध्ये आपण असू, इंटिग्रेट आपण असू, तर निश्चितच आपण त्या गोष्टीकडे तशा पद्धतीने पाहू शकतो. आपण जसं आहे तर काल आपण बघितलं आपण न्यूटनचं उदाहरण, असे ॲपल किती खाली पडले, किती लोकांनी खाल्लेत आणि गेले निघून. तर जेव्हा आपण स्वतःच्या कनेक्शनमध्ये आपण असू तेव्हा आपण त्या स्टेट ऑफ माइंड जे आपलं आहे त्याच्या संपर्क आल्यानंतर आपण ती गोष्टीचा शोध, नवनिर्मिती तिथं आपण करू शकतो जी तिथं झालेली आहे. म्हणजे भंतेंचं असं मत होतं की जर ध्यान आणि आपले जे विचार, आपण चांगले विचार करतो, कुशल विचार करतो, हे जसे आपल्याला आध्यात्मिक मार्गावर घेऊन जातात ना, अगदी त्याचप्रमाणे ही कला देखील आपल्याला आपल्या आध्यात्मिक मार्गावर घेऊन जाऊ शकते. किंवा ही कला काय करते, आपल्याला आतून आपल्याला ती जागृत करते, आपल्या अंतरंगातून आपल्याला ती जागृत करते जेव्हा आपण कलेच्या संपर्कामध्ये आपण जेव्हा येतो. आता भंतेचा जसा मी तुम्हाला उल्लेख केला पुस्तकांचा, त्यातलं एक त्यांचं एक आत्मचरित्र आहे, फेसिंग माउंट कांचनजुंगा म्हणून. जेव्हा भंते कॅलिम्पॉंगला राहत होते, जवळपास 14 वर्ष भंते कॅलिम्पॉंगला राहिलेले आहेत. मग तिथे राहत असताना त्यांची जी कुटी आहे, त्याचं विहार, त्याचं नंतर नाव झालं त्रियान वर्धन विहार. त्याचं नाव काय होतं, त्रियान, म्हणजे जे यान, 3 यान आपले आहेत त्या नावाने ते विहार होतं. आणि तिथं ते राहायचे. तिथं राहिल्यानंतर ते इंग्लिश भिक्षू असल्यामुळं तिथं येणाऱ्या लोकांना, ते नेवारी समाज जो होता, तिथे येणाऱ्या लोकांना ते इंग्लिशमध्ये त्यांना शिकवायचे ते. आणि तुम्ही लोक जे तरुण दिसतात ना समोर, ते तरुणांना आकर्षण करावं म्हणून तिथं ते इंग्लिशची शिकवणी तिथे घ्यायचे ते. तिथं त्यांनी एक IMBY नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली होती की युथ लोकांसाठी त्यांनी ती संस्था स्थापन केली होती. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ते तरुणांना एकत्र करायचे आणि तरुणांना एकत्र येण्यासाठी तिथे काही खेळ पण घ्यायचे, जसं की तो एक पिंग पॉंग नावाचा खेळ आहे, तो तिथे घ्यायचे, जेणेकरून मुलं हे एकत्र येतील आणि त्यांना मदत होईल धम्म प्रचार आणि प्रसार आणि अभ्यास करण्यासाठी. तर त्या ठिकाणी असताना त्यांच्या त्या गेटमधूनच, त्यांच्या त्या घराच्या समोर बसल्यानंतर तिथं ॲपलची ट्री पण होती त्यांची समजा, तिथून बसल्यानंतर तिथूनच ते कांचनजुंगा तिथं दिसते बघा. म्हणजे आम्ही स्वतः तिथे गेलेलो आहे, आम्ही पाहिलेले आहे. तर त्यांच्या त्या दरवाजामध्ये बसल्यानंतर तिथून तो एक उंच असा जो कांचनजुंगा पर्वत जो आहे आपला, तो पर्वत तिथं दिसतोय. आणि त्या पर्वताला बघून मग त्याने त्यांचं तिथं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. तुम्हाला जर कधी पुस्तक वाचायला मिळालं तर हे जरूर तुम्ही पुस्तक वाचा की फेसिंग माउंट कांचनजुंगा म्हणून भंते उर्गेन संरक्षित यांचं जे पुस्तक आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या आठवणी, तेथील आठवणी, कॅलिम्पॉंगमधल्या त्यांच्या जीवनाच्या काही आठवणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी ते त्या पुस्तकामध्ये असं नमूद करतात ते की लहानपणी ते इंग्लंडमध्ये असताना, लंडनमध्ये असताना विशेष करून, तर ते आर्ट गॅलरीला नेहमी भेट द्यायचे. आर्ट गॅलरी जी असते ना आपली, तिथं ती जाऊन नेहमी भेट द्यायचे. आणि त्या आर्ट गॅलऱ्यांना भेट देणे हा त्यांचा एक जीवनाचा भाग बनला होता. मग आणि त्यामध्ये त्यांना विशेष करून ती टेट गॅलरी आहे ती त्यांना जास्त आवडायची.
आणि त्या गॅलरीमध्ये नेहमी जात असत ते. आणि तिथे गेल्यानंतर जे डॅन्टे गॅब्रियल रॉझेटी जे कलाकार किंवा त्यांची पेंटिंग तिथं होती, तिथं अनेक लोकांचे कलाकार तसे बघतो आपण तिथं होते पेंटिंग्स, पण त्यातले डॅन्टे गॅब्रियल रॉझेटी यांची जेव्हा चित्र बघतात आणि चित्र बघितल्यानंतर ते तिथं सांगतात की मी त्या चित्रासमोर उभा राहिलो तेव्हा जेव्हा मी त्याचं चित्र बघितलं तेव्हा असं म्हणतात की मला असं वाटलं की मला कुठंतरी दूर नेण्यात आलेलं आहे चित्र पाहत असताना, आणि असं वाटलं की मी एक वेगळ्या जगामध्ये प्रवेश केलेला आहे आणि असं वाटतं की त्या जगातून माझी येण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणजे असा अनुभव त्यांना ते चित्र पाहिल्यानंतर आलेला आहे. आता आपण बघतो की आपल्याकडे अनेक चित्र आहेत त्या ठिकाणी. कधीतरी आपल्याला असं वाटलं की यार मी एखाद्या चित्रासमोर बघतो की काय चित्राचं माहिती आहे. म्हणजे काल आपण लेण्यांचं बघितलं ना, बाबासाहेबांच्या जो आपण त्याला म्हणू की काही गोष्टी असतात ज्या आपल्याला शब्द बोलत नसतात, ते प्रतीक आणि प्रतिमा बोलतं काहीतरी. तशी ती लेणी बाबासाहेबांना काही सांगत असते किंवा ते चित्र काहीतरी सांगत असतं. जसं आता हे चित्र आहे, हे भंतेंना काहीतरी चित्र सांगते म्हणून भंते कोणत्या तरी वेगळ्या जगामध्ये ते त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांना ते जग इतकं सुंदर वाटतंय आणि त्यांना वाटतं इथून आता मी काय वापस येऊ नये. तर अशी आपल्याला कधी अनुभूती आलेली आहे का आपल्या जीवनामध्ये, या कोणतं तरी चित्र आपल्या लाईफमध्ये आहे की जे चित्र मला नेहमीच आवडते, तर मला ते चित्र नेहमीच आकर्षित करते मला, आणि त्या चित्र जेव्हा मी चित्र बघतो तर माझ्या जीवनाला एक नवीन ऊर्जा मला मिळाली मला जाणवते. असं पाहू शकतो आपण. तर हे त्यांना इथं ते लक्षात आलं त्यांना, आणि मग तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही जे असे काय जे अनुभव येतात तर हे अनुभव येण्यासाठी ती फक्त कला ही सौंदर्यापुरती पाहणं एवढं योग्य नाही की दिसायला सुंदर आहे, छान दिसते, एवढंच नाहीये, तर ती आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये ती मदत करणारी गोष्ट आहे. जर आपण हे जीवन जगत आहे, समजा तुम्ही जर एखादं शिक्षण घेत आहात, तर त्या शिक्षण घेण्यामध्ये सुद्धा आपल्याला अशी कला जी आहे ती मदत करू शकते, केवळ आध्यात्मिक जीवनामध्येच नाही. जे काही आपण काम करत आहोत, कारण की कला काय करणार आहे, तिथून आपल्याला एक एनर्जी मिळणार आहे, एक ऊर्जा आपल्याला मिळणार आहे, आणि त्या ऊर्जेचा उपयोग हा आपल्या शिक्षणामध्ये होणार आहे. जे लोक आध्यात्मिक प्रयत्न करतात त्यांच्यासाठी होणार आहे, आणि इतर लोक जे सकारात्मक प्रयत्न करतात त्या लोकांसाठी ह्या कलेचा उपयोग तिथं होणार आहे. आणि मग ही जी कला आहे, मग ही भंतेमध्ये कुठून आलेली कला, नेमकं याचं उगमस्थान काय आहे? तर भंतेचे गुरु शिक्षक समजावून आपण त्यांना ते आहेत की लामा अनागारी गोविंदा यांचं पण तुम्ही एखादं पुस्तक वाचू शकता. लामा अनागारी गोविंदा यांचा प्रभाव जो आहे विशेष करून भंतेवरती होता, त्यातल्या कलेचा प्रभाव होता. तर यांच्या माध्यमातून भंते सांगतात की अनागारी गोविंदा लामा यांची भेट 1940च्या उत्तरार्धामध्ये कॅलिंगपांगमध्ये झालेली किंवा भारतामध्ये त्यांची भेट झालेली आहे, आणि त्यांची जी कलेबद्दल जी समज जी होती, त्यांची जी बौद्धिक दृष्टिकोन जो होता कलेकडे पाहण्याचा, त्यामधून यांची मैत्री निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग हे लामा गोविंद जे होते तर हे जर्मनीचे होते. यांचा जन्म जर्मनीमध्ये झालेला आहे आणि नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. मग त्यामध्ये त्यांनी त्यांची साधना, बौद्ध साधना, तिबेटी बौद्ध साधना ते करत होते. त्यात त्यांनी मग पाश्चिमात्य तत्वज्ञान त्यांनी शिकलेलं आहे. त्यानंतर मानसशास्त्र असेल किंवा कला असेल, याच्याबद्दल त्यांची सखोल अशी रुची पाहायला मिळते. ह्या रुचीमुळेच त्या दोघांची तिथं मैत्री झालेली दिसते. मग अनागारी गोविंदा यांचं पुस्तक आहे, तुम्हाला कधी वाचलं भविष्यामध्ये तुम्ही वाचू शकता, आर्ट अँड मेडिटेशन. आर्ट अँड मेडिटेशन हे 1936ला हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. तुम्हाला जर अधिक म्हणजे आपलं कला आणि ध्यान याचा काय साधर्म्य आहे, काय संपर्क आहे, काय संबंध आहे यांचा, तर तुम्ही ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही ते पाहू शकता भविष्यामध्ये. आणि यामध्ये ह्या पुस्तकामध्ये त्यांनी कला आणि ध्यान याबद्दल त्यांची सखोल माहिती, तर ह्या दोघांचा संबंध त्यांनी तिथं व्यक्त केलेला आहे. आणि त्यांचं त्यातलं मत आहे जे आपल्यासाठी जास्त निगडीत आहे. ते असं म्हणतात की ध्यान ही कला आहे आणि कला हे एक प्रकारचं ध्यान आहे. म्हणजे अशी त्याची ते सांगड घालत आहे की ध्यान ही कला आहे आणि कला हे एक प्रकारचं ध्यान आहे, जिथे माणूस हा सौंदर्याच्या पलीकडे जातो. जे आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून आपण जे सौंदर्य बघतो ना, तर त्या इंद्रियाच्या माध्यमाच्या समोर, जे त्या सौंदर्याच्या समोर
जाऊन हा विचार करणारी गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या समोर जे आपलं आध्यात्मिक ध्येय जे आहे, जी सत्यता आहे, आपण आता जे बघतोय आपण ना, ते फक्त आपल्याला इंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टी बघतोय ना फक्त. म्हणजे आपण काल बघितलं की फक्त केवळ इंद्रियांची पूर्तता करणं यामध्ये आपलं लाईफ चाललेलं आहे. तर जेव्हा आपण ध्यान आणि कला सांगड घालतो आपण, तेव्हा आपण इंद्रियाच्या पलीकडे जाऊन विचार करतो आपण, की जिथं आपण असं म्हणू की जिथं हे शब्द पण संपतात, तिथून ती वेगळी भाषा तिथं सुरू होते, जी ही भाषा कलेची भाषा आहे, की त्याला शब्दामध्ये त्याला बांधता येत नाही, अशी भाषा आहे ती. तर ह्या म्हणजे इथं त्यांना हे सांगायचं की सौंदर्याच्या पलीकडे जाऊन आपण त्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतो. पुढे अजून ते सांगतात की कला म्हणजे कला फक्त चित्रकला किंवा दृश्यकला याचा एवढा अर्थ घेत नाहीये. तर कला म्हणजे सूक्ष्म गोष्टी त्यामध्ये आहे. सूक्ष्म आणि श्रेष्ठ कलांचा तो एक समुच्चय आहे, ज्यामध्ये कविता येणार आहे, वास्तुकला आहे, संगीत आहे, शिल्पकला आहे आणि त्याचबरोबर इतर अनेक कला त्यामध्ये येतात. आता इथे जेव्हा म्हणलो तुम्हाला मी, इथं आपल्याला हे वरती जे चित्र दिसत आहेत, यामध्ये आपण बघतो की तिथं किल्ल्यांचं तिथं दिसतंय आपल्याला, काही ठिकाणी काही वेगवेगळे ठिकाणी दिसतात आपल्याला, लेण्या तिथं दिसतात आपल्याला. म्हणजे उलट खरं आपल्या विषयासाठी शाळा खरं चांगली आहे की सगळ्या गोष्टी तिथं आपल्याकडं उपलब्ध आहेत. त्या प्रत्येक चित्राकडे जाऊन आपण पाहू शकतो आपण की त्याचं जे महत्त्व आहे, ती कला जी आहे किंवा ती वीट रचना कशी केलेली आहे किंवा कशा पद्धतीने माझ्या तिथं एक चित्र दिसतं बघा, तिथं ज्या विटा दिसतात त्या दरवाज्यावरती, तर त्यातली जी एक समोरची वीट आहे मधली, त्याला म्हणून आपण की स्टोन असतो पाहतो, की स्टोन. तो जर स्टोन काढला बाहेर तर ते पूर्ण खाली येऊ शकतो. इतकं त्या स्टोनमध्ये पण तेवढी ताकद असते, म्हणून त्याला ते बरोबर मध्ये त्याचा एक वेगळा आकार तिथे आलेला आहे. म्हणजे अशा गोष्टी जेव्हा आपण विचार करू ना, तेव्हा आपण स्वतःच्या संपर्कामध्ये आपल्याला येण्यास अधिक मदत होऊ शकते. मग जेव्हा आपण कला आणि आध्यात्मिक जीवन असं म्हणतो, मग त्यामध्ये शब्द आलेला आहे कला आणि आध्यात्मिक, आणि त्या शब्दाला जोडला आपण आणि. हे फक्त आणि या शब्दाने दोन गोष्टी वेगळ्या झाल्यात असं नाही, तर त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. म्हणजे कला आणि आध्यात्मिक जीवन, जरी त्याला आपण आणि म्हणतो मध्ये, पण आणि शब्द तिथं नसून तर ते दोन्ही गोष्टी ह्या एकच आहे. आणि त्या दोन्ही गोष्टी एकमेकाला काय करतायत की एक मनुष्याच्या जीवनाला ते उच्च उत्क्रांतीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे आज जे आपण बघतो ना, कनिष्ठ उत्क्रांती आणि वरिष्ठ उत्क्रांती, उच्च उत्क्रांती आपण त्याला म्हणू, की आपण जेव्हा मानव प्राणी म्हणून बघतो आपण स्वतःकडं, आतापर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. म्हणजे निसर्गामुळे आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आपल्याला शरीर आपण आहोत, शरीराची वाढ होत आहे, या गोष्टी आपोआप गोष्टी घडत चाललेल्या आहेत. इथं आपण काही प्रयत्न केले का आपण? इथं आपण काही प्रयत्न केलेला नाहीये. आपला जन्म झालेला आहे, आपण मनुष्य म्हणून आलेलो आहोत. म्हणजे हे कलेक्टिव्ह इव्होल्युशन याला म्हणू आपण, एक सामूहिक उत्क्रांती असं याला म्हणू आपण. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. पण आता इथून पुढं आपल्याला काय करायचंय की आपलं स्वतःहून आपल्याला आपली प्रगती करायची. म्हणजे ही गोष्ट आहे ही कला, तर त्यामधून स्वतःला पाहणं, स्वतःच्या संपर्कामध्ये येणं, स्वतःचा स्वभाव आपण जाणणं आणि त्यानुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणं. तेव्हा आपण स्वभावाचा विचार करतो आपण की बौद्ध धर्मामध्ये स्वभाव बघतो आपण की काही लोक लोभचरित असतात, त्यांचा स्वभाव लोभानुसार असतो. दुसरे लोक असतात की द्वेषचरित असतात, त्यांच्यामध्ये द्वेष आपल्याला जाणवतो आपण, द्वेषानुसारी असतात समजा. आणि तिसरे लोक असतात की ते मोहचरित, मोह म्हणजे अज्ञान. मग ह्या लोकांमध्ये हे ज्या गोष्टी दिसतात आपल्याला, तर आपण पाहू शकतो की माझा स्वभाव नेमका कसा आहे, मी कशा प्रकारचा आहे आणि मला जायचं कुठं, मला बुद्धत्व प्राप्त करायचं, मला समृद्धीकडे मला जायचं आहे. तर त्यासाठी निदान मी आज कुठे आहे हे मला लक्षात येणं खूप गरजेचं आहे, की माझा स्वभाव कसा आहे हे मला लक्षात येणं गरजेचं आहे, की आपण आपल्या गटामध्ये याविषयी आपण चर्चा करू शकतो. मी नेमकं कशा प्रकारचा माझा स्वभाव आहे. आता जेव्हा आता मोबाईल समजा आहे, इथं मोबाईल आपण समजा मला कुठं जायचं, समजा मला दादरला जायचं आहे किंवा मला ठाण्याला जायचं आहे किंवा कल्याणला कुठं तसं मला जिथं जायचं आहे, तर मला ओला कॅब मला बुक करायचं किंवा उबर मला बुक करायची आहे ना. तर मी काय टाकतो वरती पहिल्यांदा की डेस्टिनेशन किंवा मला त्या ठिकाणी मला जायचं आहे. पण ते आपल्याला लगेच ॲक्सेप्ट करते का आपला तो ॲप? तो आपल्याला लगेच ॲक्सेप्ट करत नाही. तो विचारतो व्हेअर इज युअर लोकेशन, बरोबर आहे का? तो विचारतो व्हेअर इज युअर लोकेशन. मग जेव्हा आपण लोकेशन टाकू तेव्हा तो मार्ग आपल्याला दिसतो, तेव्हा आपण तिथं ॲक्सेप्टन्स मिळतं आपल्याला. मग हे तसंच आहे की जरी आपलं डेस्टिनेशन जरी बुद्धत्व असला, पण आपल्याला आपण सध्या आपलं लोकेशन काय आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, की नेमका मी कुठे आहे बाबा, नेमकं मला कशावर काम करायचं आहे.
मला लोभावर काम करायचंय, मला द्वेषावर काम करायचं, मला मोहावरती मला काम करायचंय, हे जोपर्यंत माझ्या लक्षात येणार नाही तोपर्यंत मला मार्ग सुद्धा सापडणार नाही. इथं आपलं होतं काय की आपल्याला स्वतःचा स्वभाव मुळात लक्षात येतो की नेमकं मला जीवनात येऊन काय करायचंय हेच आपल्या लक्षात येतं. म्हणजे आपण आता काय करतोय, जे जे काही समोर येईल ते आपण करत चाललो आहोत. पण मला स्वतःला काय घेऊन स्वतःहून मला काय करायचंय त्याकडे आपण जात नाही. आपण स्वतःच्या स्वभावाच्या संपर्कामध्ये येत नाही की नेमकी माझी स्ट्रेंथ काय आहे, की नेमका माझा स्वभावामध्ये कुठली अशी ताकद आहे, कुठली शक्ती आहे की जी शक्ती, जी एनर्जी मला माझं जीवन अधिक सफल करण्यासाठी मदत करेल. याकडे आपण जातच नाही. आपण जसं पाणी कसं वळणाने जातात, जिथं त्याला वळण मिळेल तिथं ते वाहत जातं, तसं आपलं काम झालेलं आहे. जे जे काही समोर येईल ते आपण करतो. आपण जे जे आपले इंद्रिय सांगतील ते आपण काम करतो. म्हणजे एक प्रकारे आपण काय केलंय की लोभ, द्वेष आणि मोह याला जर तुम्ही भवचक्राचा जर अभ्यास केला त्यात तुम्हाला दिसणार आहे की याला 3 प्राणी, याला त्यांनी एक सिम्बॉलाइज त्याला केलेलं आहे. म्हणजे 3 प्राणी काय करतात, आपलं संपूर्ण आयुष्य चालवतात. समजा मी जेवण माझं पूर्ण झालेलं आहे, गुलाबजामुन तुम्ही खाल्ले नाही पण कोणतं येऊन म्हणतं बा गुलाबजामुन घ्या घ्या घ्या, आपण लगेच घेतो. कारण की आपला जो लोभ आहे ना तो काही थांबत नाही. म्हणजे आतला लोभ म्हणजे त्याला जो सिमरत केलेला कोंबडा जो आहे तो वर येतो. आपण म्हणजे काय होतं, आपलं केवळ त्या इंद्रियांची पूर्तता करणं एवढंच आपलं जॉब चालू आहे. तर इथं म्हणते काय सांगतात की आपल्याला इंद्रियाच्या पलीकडे जाऊन आपला विचार करायचा. ती जी भाषा आहे ती भाषा आपल्याला अवगत करायची, ती कलेच्या माध्यमातून ती भाषा आपल्याला मिळणार आहे. मग इथं जेव्हा मी विचार करतोय की आपल्याला आता सामूहिक उत्क्रांती आपण केलेली आहे, पण इथं आपल्याला इंडिव्हिज्युअल उत्क्रांती करणं गरजेचं आहे. एक स्वतः तयार होणं गरजेचं आहे. एक स्वतःला आपल्याला निर्माण करणं, एक नवनिर्मिती, एक नवीन व्यक्ती, एक नवीन धम्मसेवक ह्या माध्यमातून आपण स्वतःला पुढे आपण आणलं पाहिजे. आणि जेव्हा मग जेव्हा कलेचा विचार करतो आपण की कला फक्त केवळ आपल्या भावना व्यक्त करणं नव्हे, तर कला काय की ह्या इंद्रियाच्या माध्यमातून जो अनुभव येतोय आपल्याला त्या अनुभवाला एकत्रीकरण करणं, त्या अनुभवाचं संघटन करणं, आणि मग हे जे संघटन आहे ते त्या चित्रामध्ये येते. मग समजा त्याची जी प्रतिकृती आहे ती मग चित्रामध्ये येते, ती त्या शिल्पकलेमध्ये येते, ती अशा वेगवेगळ्या बांधकामामध्ये येते ती. म्हणून आपल्याला पहिल्यांदा स्वतःला एकरूप करणं हे खूप महत्वाचं आहे. एकत्रीकरण स्वतःचं करणं हे महत्वाचं आहे. जे इंद्रियाच्या माध्यमातून आलेले जे सकारात्मक जे अनुभव आहेत त्या अनुभवांना आपल्याला एकत्र आणणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्यातून ही एक नवनिर्मिती, एक क्रिएटिव्ह तिथून एक तयार होऊ शकतो. जसं काल तुम्ही पूजास्थान केलं, खूप सुंदर पूजास्थान केलं कालच्या टीमने. मग हे करत असताना वेगवेगळे लोक तिथं आलेले आहेत, वेगवेगळ्या लोकांचे अनुभव तिथं आलेले आहेत, आणि त्या अनुभवांचं जेव्हा एक रूप झालेलं आहे त्या एक रूपातून मग याचं निर्मिती झाली. म्हणून आपल्याला ते पूजास्थान आपल्याला खूप सुंदर वाटतं. कारण की त्या पूजास्थानामध्ये काय आहे की सर्वांचा सहभाग आहे आणि कुठेतरी सर्वजण एका मताला आलेले आहेत. तसं इथं आहे. जसं आता संगीतकाराचं आपण जर उदाहरण घेतलं, आपण कलाकार म्हणून संगीतकार जे आहेत ते काय करतात, ते त्यांच्याकडे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात. फक्त संगीतकाराकडे फक्त एकच गोष्ट असते ती म्हणजे आवाज असतो एखाद्याचा, बरोबर. तो आवाज घेतो आणि त्यानुसार त्याचं म्युझिक तयार करतात ते. मग ती म्युझिकमध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतील, मग ते वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट हे एकत्र येऊन त्यांच्या अनुभवामधून एक तिथं गाणं तयार होतं, जे गाणं आपल्या सर्वांना खूप आकर्षित करणार असतं. जसं हे पूजास्थानचं झालेलं आहे तसं आपण पाहू शकतो आपण की जेव्हा आपण आपल्या स्वतःला आपण एकरूप करू, जेव्हा आपण स्वतःच्या संपर्कात येऊ, तेव्हा तिथून काहीतरी नवनिर्मिती होण्यासाठी सुरुवात होत असते. तुम्ही बघा, आता एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगतो मी, जेव्हा आपण अभ्यास करतो आपण तेव्हा काय होतं, आपण एक पेज वाचतो, पुन्हा काहीतरी लक्ष जातं आपल्याकडे, पुन्हा तेच पेज वाचतो आपण. आपल्या लक्षात पण येत नाही आपल्या, पुन्हा मग तीच ओळ वाचतो आपण. काय वाचता होते ती एकच ओळ आपण वाचत राहतो. मध्ये फोन येणार, मध्ये मेसेज येणार, मध्ये काहीतरी संगीत आपल्याला ऐकू येणार, मध्ये आई आवाज येणार, मध्ये कोणी चहा बनवणार, कोणती बेल वाजणार दरवाज्यावरती, आणि आपलं काय चाललं की एकच पान चालू घ्यावं आपलं. कारण याचा अर्थ काय होतो की आपण तिथं एकरूप नाहीये. आपण इतर गोष्टीमध्ये आपलं काय झालेलं आहे, शक्ती जात आहे, आपण अस्थिर झालेलो, आपण चंचल झालेलो, आपण म्हणून परत 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 आपण तीच ओळ वाचतो आपण. पण जेव्हा आपण पूर्णपणे एकरूप असू, जेव्हा आपण इंटिग्रेट असू, जेव्हा आपण ते एकच पान जेव्हा पूर्ण शक्तीनिशी वाचणार, ते पान आपल्याला 6 महिन्यानंतर जरी आपली एक्झाम असली तेव्हा सुद्धा ते आपलं आठवतं आपलं. कारण की आपण ते एकरूपतेनं वाचलं असतं.
पण आपण जर असं अस्तव्यस्त वाचलं असेल ते आपल्याला अजिबात आपल्याला आठवत नाही. तर हे तुम्ही बघा की आपल्या जीवनामध्ये की खरंच मला एकरूप व्हायचे मला. आणि असं लक्षात घ्या की तुम्ही गटामध्ये चर्चा करा तुम्ही की कोणकोणते असे क्षेत्र आहे जिथं मी एकरूप होतो आणि कोणकोणते असे क्षेत्र आहेत जिथं मी एकरूप होत नाही. की असे जे माझे काही पुलिंग फोर्स असतात म्हणजे खाली ओढणाऱ्या काही गोष्टी असतात मला. मग अशा कोणते क्षेत्र आहेत की जे मला खाली खेचतायत, जे मला पुढं जाऊ देत नाही. समजा माझं मी पायात बूट घातलेलं आहे बरं, आणि जर माझ्या लेस बांधल्या बुटाच्या आहे आणि मला म्हटले पळतो, आता तुम्हाला पळता येईल का? मला पळता येणार नाही मला. तर मला पहिले काय करावं लागणार आहे, मला त्या बुटांच्या लेस मला सोडावं लागणार आहे, तेव्हा मी कुठं पळणार आहे पुढं. तसं आपलं आहे की आपल्या जीवनामध्ये अशा कोणकोणत्या गाठी मी बांधून ठेवलेल्या आहेत की ज्यामुळं मी पुढं जात नाही, ज्यामुळे मला चांगले पर्सेंटेज मिळत नाही आहे, ज्यामुळे मला चांगले मार्क मिळत नाही आहे, ज्यामुळे लोक माझ्याशी चांगले फ्रेंडशिप करत नाही आहेत. हां, अशी कुठली गोष्ट माझ्यामध्ये आहे की जी मला पाहिल्यानंतर लोक माझ्या जवळ येण्याच्या ऐवजी लोक लांबून कट मारतात. ते असं कुठली गोष्ट माझ्यामध्ये आहे, असं कुठलं रसायन माझ्यामध्ये आहे जे मी सोडतोय आणि लोक ते लांब जातात. तर हे मला पाहणं गरजेचं आहे. स्वतःला एकरूप जेव्हा आपण विचार करतो तर आपण स्वतःच्या संपर्क येऊन स्वतः बघा यार ह्या गोष्टीची माझ्यामध्ये हे विकनेसेस आहेत आणि हे माझी स्ट्रेंथ आहे. जर माझे विकनेस माझ्या लक्षात आले तर मी त्या विकनेसवर काम करेल आणि माझी जे स्ट्रेंथ माझ्या लक्षात आल्या तर त्या स्ट्रेंथला मी आणखीन मजबूत कसा करेल हा मी प्रयत्न करेल. आपल्या गटामध्ये आपले स्ट्रेंथ आणि विकनेस याला घेऊन आपण चर्चा तिथं आपण करू शकतो. आपण त्यानंतर बघतो आपण की ही जी कला आहे ना ही काय करते की फक्त केवळ जे संगीत बघतो आपण ना ते फक्त ऐकणाऱ्या व्यक्तीशीच ते संवाद साधता असं नाही, तर ते जे लोक पाहणारे व्यक्ती आहेत तर ही जी तयार केलेली मूर्ती असेल किंवा एखादं चित्र असेल तर ते फक्त कलाकारापुरतंच मर्यादित राहत नाहीये, तर जो पाहणारा व्यक्ती जो आहे त्याच्याशी सुद्धा ते संवाद साधतंय. पण तो संवाद आपल्या स्वतःला तो साधता येणं खूप महत्त्वाचं आहे आणि तिथे मात्र आपल्याला त्याची नैतिक जाणीव होते आपल्याला, कारण की आपण त्यावेळेस सत्यतेच्या संपर्कामध्ये आपण असतो. म्हणजे आपण एक प्रकारे धम्माच्या आपण संपर्कात असतो. जर आपण सत्यतेच्या संपर्कात नसेल आपण तर आपल्याला अशी कुठलीही अनुभूती आपल्याला येणार नाही. तुम्ही बघा तुम्ही चिंतन करा स्वतःबद्दल की खरंच मला कोणकोणत्या ठिकाणी असा अनुभव मला येतो, कुठली आर्ट गॅलरी मी खरंच पाहायला जातो का, हां, किंवा मी कुठलं काही संगीत ऐकतोय का, जे संगीत मला अधोगतीकडे घेऊन न जाणार आहे, जे मला उच्चतम अवस्थेकडे घेऊन जाणार आहे. असं कोणते चित्र बघतो का मी, काही कविता मी असं वाचतोय का, तर हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि हे जे आहे ही कला म्हणजे केवळ असं एक काळजाचा ठाव घेणं नाहीये फक्त यार खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं, मस्त, तर ते नसून त्याच्याही पुढे म्हणजे आपलं जीवन परिवर्तन करणारी ती कला आहे. अशा दृष्टीनं आपण त्याला पाहिलं पाहिजे. केवळ छान वाटतं, आता छान वाटतं म्हणलं की मग फक्त आपण काय होतं त्या इंद्रियापुरतं आपण मर्यादित होतो. आपण कारण एखादं गाणं छान वाटलं आपण बसतो ऐकत, पण त्याच्या पुढे आपण कधी विचार करत नाही. आपण फक्त आपण कानाला तृप्त करतो बस त्या गाण्याच्या माध्यमातून, पण मनाला अजून काय पाहिजे त्याकडे आपण जात नाही. तर हे गोष्ट आपण पाहण्याचा प्रयत्न करूया की यस माझं मन ते माझं जे अंतःकरण आहे खरंच हे बदलून टाकत आहे का. हे ध्यान जसं कला ध्यान पाहतो आपण ना, तर मी ध्यान करतो. मग सकाळी तुम्ही ध्यान केलं, तुम्ही आज आनापानसती ध्यान केलेलं आहे, हां, त्यानंतर तुम्ही मेत्ता भावना ध्यान केलेलं आहे. मग ही मेत्ता भावना ध्यान करत असताना खरं तुम्हाला हा अनुभव येत आहे का की खरंच माझी मैत्री ही जगापर्यंत जात आहे, म्हणजे माझ्या या हृदयामधून निघालेली मैत्री ही माझ्या स्वतःपासून तर अगदी जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंतच्या माणसापर्यंत माझी मैत्री जात आहे. तर हा अनुभव घेतल्यानंतर 5व्या पायरीमध्ये खरंच तुम्हाला ती झलक मिळते का, एक समाधान, एक संतुष्टी, हां, की आणि ध्यानातून उठल्यानंतर वाटतं का यार हे आणि मी काही वेगळं नाही आहे, आम्ही एकच आहोत, हे झाड आणि मी एकच आहे, त्याच्यामध्ये जे तत्व आहे ते माझ्यामध्ये पण तत्व आहे. पण असा काय आपला अनुभव येतोय का, किंवा जे आपण अगोदर जे ध्यान केलेलं आहे आनापानसती, तर त्या आनापानसतीच्या माध्यमातून आपण स्वतःला खरंच इंटिग्रेट करत आहोत का, आपण एका ठिकाणी आपण स्वतः आणत आहोत का. म्हणजे आता तुम्ही जेव्हा शाळेमध्ये असताना बघतो आपण की आपण ते कुठला असं कॉन्केव असतं ना, तो भिंग असतं बघा,
आता बाहेर ऊन खूप पडलेलं आहे ना, आता बाहेर समजा कागद पडला असा, इथं समजा कागद पडला तर तो कागद जळणार आहे का असा? कागद जळणार नाही. पण आपण जर ते भिंग घेतलं आपल्यासोबत, मला बहिर्वक्र असतं वाटत होतं ना, हा ना, आणि बहिर्वक्र भिंग घेतला आणि कागद घेतला असा आणि भिंग लावून बघितला आपण असा, तर काय वेळानं काय होणार आहे? तो कागद पेट घेणार आहे ना. म्हणजेच काय की ह्या वातावरणामध्ये पसरलेले जे किरण आहे, तसं आता हे पसरलं नाही, हे जे किरण काय करते ते बहिर्वक्र भिंग, ते किरण हे एक ठिकाणी आणते आणि ते किरण ती शक्ती एक झाल्यानंतर काय होतं की तो कागद जळतो. हे त्याचा परिणाम आपल्याला दिसतो आपल्याला. तसं आपलं की आपली जी विखुरलेली जी शक्ती आहे, आपण त्या आनापानसती ध्यानाच्या माध्यमातून ती शक्ती आपण एकत्र आणतो आणि ती शक्ती जेव्हा एकत्र येईल तेव्हा त्याचा रिझल्ट आपल्याला दिसेल. आपल्याला तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला ध्यानाचा आनंद आपल्याला घेता येईल. नाही तर मग चाललाय, लोक डोळे लावून बसले, मी पण डोळे लावून बसलो. मग पण डोळे लावण्याचं काय चाललंय, हा कितीतरी विश्वास गेला वेगळे आहे, हे कोणाला माहीत नाही. आणि जेव्हा मग कोणतरी बेल वाजतं तेव्हा तो असं उठतो की वाक्या छान ध्यान झालं माझं आज. असं पण होतं आपलं कधी कधी. म्हणजे आपण म्हणजे तेच म्हणतो ना की आपलं केवळ इतरांना दाखवण्यासाठीच काम चालू सगळं, की मी किती चांगला आहे, मी किती ध्यान लावून बसतो बघा, हालत पण नाही, डुलत पण नाही, काही नाही, एकदम मस्त. आणि काही लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल पण येते एकदम छान. म्हणजे मेत्ता भावना ध्यान करत असताना चांगली गोष्ट आहे, आपण ध्यान करतो किंवा इमॅजिन करतोय, स्माईल येते, चांगली गोष्ट आहे. पण ती ओढून ताणून नको आणू, मला असं वाटतं मला काय, किंवा स्माईल आलीच पाहिजे असं काही नाही. म्हणजे तुम्ही अनुभव घेऊ शकता, त्यातून जर आलं स्माईल किंवा काही अभिव्यक्त होत असेल आपल्या कायनं आपल्या बॉडीने समजा, तर ते हो पण द्या अभिव्यक्त. पण मला हे सांगायचं की ध्यान करा, कारण की हे ध्यान आपल्याला काय करणार आहे, परिवर्तन आपल्यामध्ये आणणार आहे. कारण ध्यान आपल्याला स्वतःशी संपर्कामध्ये आणण्यासाठी मदत करणार आहे आणि तिथून आपलं परिवर्तन होणार आहे. आणि हे ध्यान काय करते मग की केवळ एक माणसाला एक नवीन दृष्टिकोन देत नाहीये, तर आपल्या मनातील जे काही कप्पे असतात बंद झालेले, ते कप्पे सुद्धा उघडण्यास मदत होते. काही कप्पे असतात कोपऱ्या कुठे इकडे तिकडं की जे बंद असतात अनेक दिवसापासून, है ना. मग हे ध्यान काय करते किंवा ही कला काय करते की ते कप्पे उघडण्यास मदत करते आणि मग तिथून आपल्याला एक उच्च उत्क्रांतीकडे जाण्यासाठी किंवा माणसाला बदलण्यासाठी किंवा एक नवीन मानव तयार होण्यासाठी मदत करतात. जसं ध्यान हे आपल्याला मदत करते, आणि त्याच प्रकारे ही कला सुद्धा आपल्याला एक नवीन माणूस बनण्याकरता मदत करत असते. एक नवीन दृष्टिकोन आपल्याला ती देत असते आणि ती दृष्टिकोन त्या कलाकाराला मिळतो. कलाकार तर वर जातच असतो उच्च अवस्थेकडे, त्याचबरोबर तो कलाकाराच्या त्या अभिव्यक्तीच्या संपर्कामध्ये जो कोण व्यक्ती आलेला असेल तो सुद्धा तोच अनुभव घेत असतो. म्हणजे ज्या कलाकाराने ती कला तयार करत असताना त्याला जे अनुभव आलेले आहेत, तो अनुभव एखादा बघणारा व्यक्ती सुद्धा तो घेऊ शकतो. त्याच्या मनाशी, आपल्या मनाशी तो त्याचं कनेक्शन करू शकतो. तो अनुभव तिथं घेत असतो, कारण की तो तिथं एकभूत झालेला असतो म्हणून. आणि आपण असं म्हणू की ती एक कला ही अशी आहे की एक परिवर्तनात्मक बदल घडून आणण्याची एक ती वाहक म्हणून काम करते. एक वाहक आहे, एक ड्रायव्हिंग फोर्स आहे तो, जो आपल्याला काय करतोय, त्या गोष्टी बदलण्यासाठी मदत करतोय. कला म्हणजे जसं आपण इलेक्ट्रिसिटी बघतो ना, ही विद्युत प्रवाह हा कुठून आलेला आहे माहीत नाही आपल्याला, परंतु हा काय प्रत्येक ठिकाणी बदल आल्याला बघा. याच्या वया माईकमध्ये पण इलेक्ट्रिसिटी तुम्हाला दिसते, फॅनमध्ये पण तुम्हाला दिसते, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमामध्ये, लाईटमध्ये तुम्हाला दिसते, ती ऊर्जा आपल्याला दिसते, ती विद्युत प्रवाह दिसतोय. तशी ही कला काय करते, मग आपण ज्या ठिकाणी काही काम करू, आपण जसं लाईट आहे, फॅन आहे, ट्यूब आहे, ह्या गोष्टी आहेत, तर त्या ठिकाणी ही कला आपल्याला काय करते, मदत करते आपल्या जीवनामध्ये. आपण जॉब करत असतो किंवा आपण घरी असो किंवा आपण ऑफिसमध्ये असो किंवा आपण सेंटरला असो, आपण त्या ठिकाणी ही कला काय करते, आपल्याला त्याप्रमाणे मदत करत असते. म्हणून ती एक आहे की आपल्यामधील ती एक मूल्य जे आहे, नैतिकता जी आहे, या नैतिकतेची ती एक प्रवाह आहे की तो नैतिकतेचा प्रवाह हा सतत आपल्यामध्ये राहतो. मग आपण कोणत्या ठिकाणी आपण असो तिथे हा नैतिकतेचा प्रवाह तिथं कंटिन्यू हा सुरू असतो. म्हणजे एक प्रकारे ती एक केवळ सौंदर्याचा अनुभव नाहीये, तर ती आपली एक साधना होऊन जाते. मग आपली म्हणजे साधना म्हणजे ध्यान आणि मी म्हणजे मेत्ता भावना ध्यान केल्यानंतर तर माझ्याकडून काय झालं पाहिजे की त्या ध्यानाची अभिव्यक्ती झाली पाहिजे. म्हणजे केवळ डोळे लावूनच मी सगळ्या जगावर मैत्री करत नाहीये,
तर जेव्हा मी ध्यानात उठतो किंवा जेव्हा मी कधी पण बाहेर जातो तेव्हा मी इतरांना मित्रतेनेच बोलतो. नाहीतर मी ध्यान करतोय मेत्ता भावना आणि बाहेर कसाही बोलतोय काही वागतोय तर ती मेत्ता भावना आपली तेवढी इफेक्टिव्ह राहणार नाही. आपण मग मेत्ता भावना ध्यान करत नाही, केवळ फक्त आपण डोळे लावून बसतो फक्त आपण, असं त्याचा उपयोग होईल त्याचा. ओके, पुढे जाऊ आपण आता. आणि हे करत असताना ही कला जी केवळ फक्त त्या व्यक्तीपुरीच मर्यादित न राहता ही कला काय एक सामाजिक बदलाचं सुद्धा एक प्रतीक आहे. म्हणजे असा जर प्रत्येक व्यक्ती जर बदलत राहिला तर हळूहळू हा समाज सुद्धा बदलू शकतो असं म्हणतात. म्हणजे एक सामाजिक जाणीवेची प्रक्रिया आहे कला म्हणजे. त्यामुळं कलेच्या माध्यमातून काय होतं की सामान्य माणसाची जी चेतना आहे ती हळूहळू विकसित होत चालली आणि हळूहळू असं प्रत्येक माणसाची जर चेतना अशी विकसित होत गेली तर तो समाज सुद्धा चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतो. म्हणून आपण नेहमीच आपण कलेला प्राधान्य दिलं पाहिजे. आपण किंवा ती संस्कृती जी आहे त्या संस्कृती माध्यमातून एक नव माणसाची तिथं निर्मिती होत आहे, याला आपण नेहमीच पोषक असं वातावरण आपण तयार करून दिलं पाहिजे. म्हणजे ही एक व्यक्ती घडवण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण व्यक्तीचा विचार करतो आपण सध्या आपलं काय चालू सध्या आपण जसं तुम्हाला बोललो ना आपण की कलेक्टिव्ह उत्क्रांती, तसं आपलं काम सुरू आहे. म्हणजे आजही आपल्याला त्या गटामध्ये राहायला आवडतं, ग्रुपमध्ये राहायला आपल्याला आवडतं. आता आपण इथं शिबिरात आलो आपण काय करतो लगेच आपल्या बाजूचे कोण आहे, शेजारचे कोण आहेत, आपल्या गावचे कोण आहे, चला आपण ह्या रूममध्ये राहू, आपण त्या रूममध्ये राहू. म्हणजे कुठेतरी काय ती जी टेंडन्सी आहे आपली ग्रुप ती आपण सोडायला तयार नाही. कारण की आपल्याला काय होतं त्यामध्ये आपल्याला सुरक्षितता वाटते. आपल्याला गट जो असतो ना, गटाची एक वेगळी भाषा पण असते, ती भाषा आपल्याला बोलायला आवडते. आणि आपण सहज रस्त्यावर जाताना आपण कोणी म्हटलं हे पण आपल्यापैकीच आहेत. आपल्यापैकी म्हणजे काय आहे म्हणजे तिथं आपण लगेच म्हणजे गट कसा असतो की तो लगेच सामावून घेतो पटक एखाद्या आहे ना. आता आपण एखादी ओळख, आता मी अगोदर खूप ऐकलेलं आहे, समजा आपण एखादी ओळख करतो बसमध्ये असताना, आपण काय म्हणतो तुमचं नाव काय बा, तो म्हणतो माझं नाव संदीप समजा. मग तुमचं आडनाव काय आहे, मग तुमचं गाव कोणतं आहे, तर म्हणतो हे माझं गाव आहे. मग तुमचं आडनाव काय आहे, हे माझं आडनाव. तरी पण याला काय लक्षात येत नाही की हा जो शोधतोय ना हे त्या लक्षात येत नाही ना लवकर. कारण त्या नावावर त्याचं पवार नाव समजा किंवा जाधव नाव आहे, तो कॉमन नाव किंवा पाटील काहीच नाव आहे, असं त्याच्या लक्षात येत नाही का हे नेमकं कोणतं कास्ट आहे, हा शोधतोय तो. मग तो हे माझे ओळखीचे आहेत, हे तुमच्या ओळखीचे आहेत का, काय हे याची कास्ट याला माहीत असते म्हणून तर आमचे नातेवाईक मग त्याला कळणार म्हणजे ही गोष्ट आहे. मग म्हणजे हे त्याला तो माझ्या गटात आहे का नाही हे त्याला चेक करत असतात. आणि आपण हे सतत करतोय. बघा तुम्ही सूक्ष्म गोष्टी बघा की ह्या गोष्टी आपल्याकडून घडताना दिसतात आपल्याला, आपण सहज सामावून घेतो आपण. आणि जो व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो ना, कोणी वाटतं की नाही मला या गटात राहायचं नाही, मला व्यक्ती बनायचं, मला एक स्वतंत्र मला बनायचं, तर लोक तो जो गट आहे ना त्याला ते स्वतंत्र बनवू देत नाही, त्याला ते खेचण्याचं काम करतात आतमध्ये. आणि हा पण जास्त बाहेर जात नाही कारण की याला गटामध्ये सुरक्षितता मिळत असते. एक त्या गटाची एक भाषा पण असते, तोच भाषा बोलते ती. आता बघतो आपण पार दिल्लीमध्ये काहीतरी कोणतरी फरमान काढत आहे तर आपल्या ते फरमान आपल्या खेड्यापाड्या पण जाते कारण की ती गटाची भाषा आहे, तीच भाषा बोलायला लागते. गटातला व्यक्ती जर वेगळी भाषा बोलायला गेला तर गट त्याला बाहेर व्यक्ती जातो. म्हणून बघा तुम्ही तो जरी त्याला पटो न पटो परंतु ती गटाची भाषा सोडत नाही. तर मग हे आपण आपल्या गटामध्ये चर्चा करू आपण की मी कशा प्रकारे त्याला पाहतोय, माझ्यामध्ये गट कसा काम करतो. मग मला खरंच इंडिव्हिज्युअल मला बनायचंय का, मला व्यक्ती बनायचंय का या कलेच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून. जर तसं होत नसेल तर मग मी कशाला प्रयत्न करतोय, मग हे आपण पाहू आपण. मग जेव्हा कला निर्माण करतो तेव्हा नक्की काय होत असतं ते बघू आपण. तर कलाकाराच्या मनामध्ये अगोदर ती गोष्ट येत असते. मग हे पाहत असताना आपण बघू आपल्या मनात पण काय गोष्ट येते, आपण त्याला कसं साध्य करतो आपण. मग कलाकाराच्या मनामध्ये एखादी गोष्ट येते, सुरुवातीला ती गोष्ट अशी अस्पष्ट असते, थोडीशी धुसर असते, त्याला ती लक्षात येत नाहीये, काहीतरी रफ वर्क करत असतो तो. आपण आपल्या अभ्यासामध्ये पाहू शकतो या गोष्टी, रफ वर्क करत असतो किंवा काहीतरी करत असतो. आणि मग हे करत असताना हळूहळू तो त्या मूळ त्याचं मन जे आहे त्याचं जे
इंद्रियाचं संघटन जे आहे त्याचं तो संघटन करतो आणि तो त्या मूळ विषयाकडे येतो. आणि मग हळूहळू त्याला लक्षात येईल, हा अशा पद्धतीने मी पुढे जाऊ शकतो. आणि मग त्यातून मग तो काहीतरी निर्मिती करतो. मग तो शिल्पक तयार करेल, कोणतरी एखादी विद्यार्थिनी एखादा निबंध लिहील, कोणतरी एखादा लेख लिहील, कोणीतरी एखादी मूर्ती तयार करेल, अशा काहीतरी कविता तयार करेल, अशा काहीतरी गोष्ट घडते आणि मग नंतर ती बाह्य स्वरूपात येते, बाहेर येते. पण मग हे होत असताना ह्या ज्या प्रक्रिया आहेत, ह्या प्रक्रिया आपण आपल्या आयुष्याशी सुद्धा लावून पाहू शकतो. की मला जर खरंच नवा माणूस मला निर्माण व्हायचंय, नवनिर्मिती मला करायची, तर माझं जे रफ किंवा रॉ मटेरियल जे आहे त्याला मी खरंच एकत्रीकरण त्याचं करतोय का, त्यातून काहीतरी नवनिर्मिती होण्याचं मी काही काम करतोय का, तर ते मला पाहता आलं पाहिजे मला. आणि जेव्हा त्या कलाकाराला तेव्हा त्याचा अर्थ त्याच्या लक्षात येतो, तेव्हा ती गोष्ट तो बाहेर सांगतो. म्हणजेच काय की इथं आध्यात्मिक जीवन आणि कला ह्या काही वेगळ्या गोष्टी नाही. जसं तो कलाकार करतो तसंच आपण ध्यानामध्ये सुद्धा करत असतो. जेव्हा आपण ध्यान सगळं पहिले विखुरलेलं असतं आपलं मन, आपण त्याला एक आणण्याचा प्रयत्न करतो. आपण तसा कलाकारकडे जे सगळं रॉ मटेरियल असतं त्याला पण तो एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्याला त्याचा एक अर्थ, त्याचा बोध त्याला होतो, मग त्याच्यावरती तो काम करतो. आणि मग काम केल्यानंतर मग त्याचा रिझल्ट त्याला बाहेर दिसतो, त्या बाह्य रूपामध्ये मूर्ती तयार होण्यामध्ये. आणि मग आपण म्हणतो की वा वा काय छान मूर्ती तयार झाली ती, पण त्याच्या मागे याची एवढी मेहनत आहे. तसं तुम्ही विद्यार्थी असताना सुद्धा तुम्हाला म्हणेल यार तुमचा फर्स्ट क्रमांक आलेला आहे, पण हे नुसतं त्याचा फर्स्ट क्रमांक आले का, त्याच्या मागे त्याची मेहनत पाहता आली पाहिजे. तर ह्या पद्धतीने आपण त्याला पाहू. म्हणजे जेव्हा आपण एकरूप होऊ तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला त्याचा परिणाम दिसायला सुरुवात होते. ओके. त्यानंतर मग हे नव्या माणसाचा शोध जे बघतो आपण, तर हे काम करत असताना की बघतो आपण की माणसाचं आयुष्य फक्त एवढंच आहे का की जन्म घेणं, त्यानंतर काम करणं आणि शेवटी मृत्यू होणं, एवढंच माणसाचं आयुष्य नाही. पण आपण तसं त्याला करतोय, आपण त्याला मर्यादित करतो आपण त्या आपल्या आयुष्याला. तर तो स्वतःमध्ये विकसित होणारा प्राणी आहे, स्वतः तो आध्यात्मिक पुढे जाणारा प्राणी, आणि त्यामध्ये काहीतरी गोष्ट आहे जी त्या सतत सांगते की मला मोठं व्हायचंय, मला काहीतरी बनायचंय, मला काहीतरी बनायचंय. बघा तुम्ही स्वतःच्या आपल्या आयुष्यामध्ये बघा की सतत एक आतून एक आवाज येत असतो की मला काहीतरी बनायचंय, मला काहीतरी करायचंय. अगदी शेवटपर्यंत आपला तो आवाज येत राहतो. कारण की का आपण शेवटपर्यंत त्याचं ऐकतच नाही कधी. आपण फक्त इतरांचा आपण ऐकतो. म्हणजे आपल्या याचं जे रिमोट कंट्रोल आहे आपण इतरांच्या हातामध्ये दिलेले आपल्या आयुष्याचं. साधी गोष्ट समजा आहे बघा, आता तुम्ही तरुण पोर आहात, साधी गोष्ट काय आहे का कोणी पण आपण समजा आता एखादा मुलगा गाडी घेऊन चाललेला आहे आणि पाठीमागून एखाद्या मुलीने समजा त्याला क्रॉस केलंय आणि ती फास्ट वेगानं पुढे गेली, ती याच्या मनात लगेच तो इगो तयार होतो की मला क्रॉस पुढे गेली, मग हा आणखी गाडी फास्ट चालवतो. तिथे ती चालली, तिला माहीत पण नाही या गोष्टी, ती पुढे चालली आणि हा स्पीड वाढवतोय. म्हणजे आता मला सांगा, जेव्हा याची स्पीड वाढलेली आहे तर खऱ्या अर्थात ते एक्सिलेटर याच्या हातात आहे का, आता ते तिच्या हातात आहे ऑलरेडी. जशी तिची स्पीड वाढते तशी याची स्पीड वाढते. तर तसं आपण बघू की खरंच माझी स्पीड खरंच माझ्या हातात आहे का इतर मला सांगतात मी तसं करतोय. मी आता आपण काही वयस्कर लोक समजावं, आता आपण जर खरंच नुसतं घरात बसून राहिलो आणि नुसतं टीव्ही पाहत बसलो आणि काहीच पेपर वाचत बसलो तर लोक काय करतील, अहो जा बरं ते भाजीपाला घेऊन या, बरं जा त्या नातवाला घेऊन या शाळेतून, त्या नातवाला सोडून द्या बरं शाळेतून, त्याला घेऊन या, जाऊन या, दळण टाका, दळण आणा. म्हणजे कारण की आपण आपल्या आयुष्याचं काहीच प्लॅनिंग करत नाही. आपण जेव्हा आपण आपलं नियोजन करत नाही तर इतर लोक आपलं नियोजन करतात. मग बरोबर आहे का, हे आपलं काहीच प्लॅन नाही. आपण बसलो खुर्च्या असं मस्त बसून टीव्ही रिमोट करत. आपण जर आपल्या जीवनाचं जर नियोजन केलं तर इतर लोक आपलं नियोजन करणार नाहीत. बघा की खरंच माझ्या लाईफचं नियोजन कोण करतंय, मीच माझ्या लाईफचं नियोजन करत आहे का इतर कोणी माझ्या लाईफचं नियोजन करत आहे. म्हणजे रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे का रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातामध्ये आहे, किंवा मग ते एक्सिलेटर माझ्या हातात आहे का ते एक्सिलेटर अजून कोणाच्या हातात. आपलं एक्सिलेटर जर दुसऱ्याच्या हातात असेल तर आपण काही प्रगती करू शकणार नाही. तर हे आपण आपल्या याच्यात बघू की खरंच मग मी स्वतःला माझं खरं रूप ओळखायला मला मदत होते का,
आणि मी खरंच मला विकसित व्हायला निघाले पाहिजे. कारण मी जर स्वतःला ओळखलंच नाहीये, मला जर माझं लोकेशनच माहीत नाहीये, तर मला डेस्टिनेशन कसं मला मिळणार आहे? तो साधा ॲप जो मानवाने तयार केलेला ॲप आहे तो तुम्हाला ॲक्सेप्ट करत नाही ना. जोपर्यंत तुम्ही तुमचं लोकेशन टाकत नाही तोपर्यंत तो ॲप तुम्हाला ॲक्सेप्ट करत नाही. आपलं आयुष्य पण तसंच आहे. आपल्याला जर खरा माणूस बनायचा आहे, मला चांगला माणूस बनायचा आहे, मला कुशल माणूस बनायचं आहे, तर मला अगोदर माहीत पाहिजे की बाबा मी नेमका कसा आहे, मी कुठं आहे. मी कुठं आहे हे जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत मला तिथपर्यंत जाता पण येणार नाही. तर हे आपल्याला पाहणं आपल्या याच्यामध्ये गरजेचं आहे आणि ते स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे आणि तो अनुभव आपल्याला येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जे स्वतःचा अनुभव आहे ते पाहणं खूप गरजेचं. म्हणजे जेव्हा कलाकार जेव्हा एखादी गोष्ट तयार करतो तर ती केवळ दाखवण्यासाठी करत नाहीये. काल जसं बघितलं आपण ना की एक वेगळी प्रतिमा आपण तयार करतो, ती केवळ प्रतिमा लोकांना दाखवत असतो आपण. तर कलाकार तसं करत नाही. तर कलाकार काय करतो, तो केवळ दाखवत नाहीये, ती कला निर्माण करतो आणि ती कला निर्माण करत असताना तो स्वतःही बदलतो आणि तो इतरांना सुद्धा बदलास मदत करतो. तसं आपण पाहू शकतो का की मी बौद्ध आहे, मग हे कसं कळणार आहे? तर लोकांनी असं म्हटलं पाहिजे नाही, ते जे सर चाललेत ना ते सर अजिबात चोरी करू शकत नाही कारण की ते बौद्ध आहे. हे जोपर्यंत आपण मॅसेज लोकांपर्यंत जाणार नाही, मॅसेज म्हणजे जोपर्यंत आपण तसं वागणार नाही तोपर्यंत हा बौद्ध धर्म जिवंत राहणार नाही. आता इथं पुस्तक आणले तर पुस्तकामध्ये फक्त बौद्ध धर्म आहे का? तिथं पुस्तक उद्या लोक जाळून टाकतील, मग बौद्ध धर्म संपला का? तर बौद्ध धर्म तुमच्या आमच्या मनामध्ये आपल्या वागण्यामध्ये, आपण जर बौद्ध धर्माने वागत असू तर तो असे हजारो पुस्तक जरी असले तरी तो आपलं वागणं आपलं आचरण हे बौद्ध धर्माला जिवंत ठेवणार आहे. हे लोकांनी खात्रीपूर्वक म्हटलं पाहिजे नाही, हा माणूस अजिबात भ्रष्टाचार करू शकत नाही, हा माणूस खोटं बोलू शकत नाही कारण की हा माणूस बुद्धिस्ट आहे, बौद्ध आहे. इतका आपल्याला स्वतःचा आपल्याला आचरण करणं गरजेचं आहे. नाही तर मग बुद्धाने बाबासाहेब म्हटलं होतं ना 1936 की हा धम्म काय होईल, मग लोक काय म्हणतील? हा हे तुम्हाला शब्द माहिती आहे ना. तर तसं होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे आपण. नाही तर जसं आता कोणतं बोललं ना की फक्त 14 एप्रिल आली की आपण लगेच जयंती, त्यानंतर मग काहीच माहित नाही पुढं अजून काय करायचं काय नाही. तर तसं आपण राहता कामा नये. म्हणजे कलाकार केवळ ते दाखवत नाही तर स्वतः घडतो. इथं ध्यान करता असताना की मी इथं ध्यान करतोय हे दाखवणं नाहीये, तर त्यातून माझा विकास होतोय, त्यातून मी घडत चाललेलो आहे हे लोकांच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपलं ध्यान या गोष्टी करायच्या. आणि हे काय करते, आपल्या जे आतल्या ज्या काही अदृश्य बाबी आहेत त्या अदृश्य बाबीला आपल्या समोर आणण्याचं काम करतं ते ध्यान किंवा ही कला. आणि त्यामुळं माणूस हळूहळू तो मोठा होत जातो आणि त्याची प्रगती तिथं होत राहते. म्हणजे आपण, आणि हे ध्यान काय करते किंवा कला काय करते की परत आपल्याला आपल्या मूळ विषयाकडे घेऊन येत असते. की जे मला काहीतरी करायचं होतं माझ्या लाईफमध्ये, जे राहून गेलेलं आहे त्याकडे पुन्हा ही कला आपल्याला आणते आणि आपल्या लक्षात येते की हे मला माझं करायचं राहिलेलं आहे, हे मला करायचं. आणि एक एनर्जी थँक्यू. आणि ही एनर्जी आपल्याला तिथं काय होते, ऊर्जा तिथं मिळण्यास मदत. म्हणजे बघा आपल्या जीवनामध्ये ना एक मिथक, त्याला शब्द वापरलेला आहे की आपल्या जीवनामध्ये असे काही मिथक असतात. जेव्हा मिथ्स अँड सिम्बॉल जेव्हा आपण विचार करतो तर तिथं मिथक आपले असे असतात की जे मिथक काय करतात, आपल्याला आपलं जीवन बदलण्यासाठी मदत करतात. म्हणजे समजा आज जर मी माझ्यामध्ये खूप टायर्डनेस आलेला आहे, एक जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, कुठं वाटतं की काहीतरी मी आता माझं सगळं संपलं, पण परत आपण त्या ठिकाणी रिव्हिजिट केली पाहिजे आपण की जिथून कुठं मला एनर्जी मिळते, जिथून कुठं मला प्रेरणा मिळते, मग ती कला असेल, ध्यान असेल किंवा एखादा घडलेला प्रसंग असेल, तो जेव्हा आपण आठवू तेव्हा पुन्हा आपण आपल्या मूळ विषयाकडे येतो आपण. बघा तुम्ही, तर हे जे मिथक आहे हे आपल्या जीवनामध्ये एक फ्युएलचं काम करतं, एक इंधनाचं काम करतं. जसं गाडी काही चालते, इंधन संपलं गाडी थांबते, तसं आपल्या आयुष्यामध्ये प्रेरणा जर संपली तर आपलं आयुष्य थांबू शकतं आपलं. म्हणून आपण सतत, मग ती प्रेरणा पूजास्थानची पण असू शकते. काही लोक बघतो आपण की पूजास्थान बघून संघाकडे आलेले आहेत, काही लोक संघातली मित्रता बघून संघाकडे आलेले आहेत. ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या सतत आपण जिवंत ठेवल्या पाहिजे आपण. आणि त्या काय करतात, ते आपल्याला पुढे आणण्यासाठी आपल्याला मदत करतात. आणि हे जे प्रतिबिंब म्हणून बघतो आपण, बौद्ध तत्वाचं प्रतिबिंब म्हणून सुद्धा कला आहे की त्यामध्ये कला कशी दडलेली आहे.
म्हणजे बुद्धांच्या शिकवणी बघतो आपण, ज्या जातक कथा आहेत त्या बघतो आपण, आणि ह्या ठिकाणी जे रूपकं आहे वापरलेले आहेत जातक कथेमध्ये ते सुद्धा काय एक प्रकारे प्रतिमा आहे, त्यामध्ये काही प्रतीक आहेत त्यामध्ये. तर आता इथं बघतो आपण पुष्प आहेत. आता तुम्ही काल इथं फुल ठेवलं होतं किंवा परवा ठेवलं, आज त्याची स्थिती कशी ते कोमेजले ना. मग हे कशाचा सिम्बॉल आहे, हा कशाचं प्रतीक आहे, अनित्यता. हे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती. तर मग हे अनित्यतेचं प्रतीक आहे. तर ह्या प्रतीकांना ही भाषा आहे ती. आता इथं एखाद्याला वाटेल की यार हे फुल पडलं द्या फिरून चला जाऊ, पण जो माणूस तो विचार करेल हे फुल, अरे काल फुल तर हे वेगळं होतं, आज फुल ते वेगळं आहे. तर ही ती मिथकाची भाषा आहे की जे आपल्याला काय करते, जिथे शब्द थांबतात त्याच्या पुढे ही भाषा सुरू होते, त्याच्या पुढे हा विचार सुरू होतो. तिथे ही कला आपल्याला मदत करते. म्हणजे लोक बघतात ना आपण की नुसते काहीतरी पेंटिंग केले असते, रेषा मांडल्या असतात, पण लोक तिथं तासन तास लोक उभं राहतात. कारण का की ते तिथं कनेक्ट करतात स्वतःचं लाईफ, त्यांना तिथं सत्यता तिथं दिसते त्यांना. तर इथं सुद्धा आपलं करता आलं पाहिजे. हे जे अनित्य इथं दिसते आपल्याला त्या फुलामध्ये, हे लाईफ सुद्धा माझं असंच आहे. आज जरी मी खूप टवटवीत असलो, आज जरी मी खूप फ्रेश असलो, पण मी उद्या सुद्धा ह्या फुलासारखं माझी अवस्था होणार आहे. मग का नाही, मग आजचा जो क्षण माझ्याकडे आहे, आजची जो वेळ माझ्याकडे आहे, तो का नाही मग मी चांगल्या कामात घालवलं पाहिजे. उद्या जर माझी अवस्था अशीच होणार आहे तर मला तसंच राहायचंय का मग. तर मला आज जो माझ्या जवळ जो वेळ आहे, त्या वेळाचा मी चांगला जर सदुपयोग केला तर माझं आयुष्य चांगलं होऊ शकतं. पण आपण नेहमीच भूतकाळाचा विचार करतो, नाही तर भविष्याचा विचार करतो. भूतकाळ जे झाले त्याला आपण काय बदलू शकत नाही, जे पुढे येणार आहे ते जेव्हा येईल तेव्हा येईल. पण आपण हे करत असताना आपण स्वतःकडे पाहणं खूप गरजेचं. आता तुम्ही या ठिकाणी बरेच जण इथं जॉब करताना दिसतात ना. आपण जॉब करतो किंवा काही लोकांच्या कंपन्या वगैरे असतात. आता काही कंपनी जॉब करतात, तर तिथं आपलं काय असतं, दरवर्षी आपण कंपनीचं काय करतो, ऑडिट करत असतो. आपण ऑडिट करतो ना, किंवा वर्षभरामध्ये काय साध्य केलं आम्ही, किंवा काय राहिलं, काही क्युरीज राहिल्यात का बाबा, तसं आपण काय करू आपण. मग तसं ऑडिट सुद्धा आपण आपल्या आयुष्याचं केलं पाहिजे. किंवा मला 6 महिने झालेत बाबा आम्हाला, तर 6 महिन्यापूर्वी पण माझा स्वभाव असाच होता आणि मग आजही माझा स्वभाव असाच आहे. मग ह्याला कसं बदलणार कोण. तिथं तरी एक ऑडिटर आहे काम करायला, पण इथं ऑडिटर पण मीच आहे आणि लाईफ पण माझंच आहे. तर असं मला वेळोवेळी स्वतःला चेक करणं खूप गरजेचं आहे. जर मी स्वतःला चेक नाही केलं तर मला कसं कळणार की मी खरंच बदलत चाललोय का मी तसाच आहे काय. आणि इतर कोणी सांगतील तर ते आपण त्याचं ॲप्रिशिएट केलं पाहिजे की यस, तुम्ही जे मला सांगताय, मी त्या बदलासाठी मी स्वतःला बदलण्याचा मी प्रयत्न करेन. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला पाहणं त्या ठिकाणी गरज. आणि यात एक विशेष गोष्ट आहे की ही कला काय करते, हे ध्यान काय करते, आपल्याला जे जुनं आपलं जे आहे हे सोडण्यास मदत करते आणि आपण नवीन काहीतरी पकडतो. म्हणजे जुना स्वभाव सोडतो आपण आणि नवीन स्वभाव आपण तिथं आणतो. म्हणजे लोभ मला सोडायचा आहे आणि मला दान मला ॲक्सेप्ट करायचं आहे, किंवा द्वेष मला सोडायचा आहे आणि मला मित्रता मला काय करायची, मला ॲक्सेप्ट करायची. आता एक साधी गोष्ट बघा की समजा बघतो आपण की एक उदाहरण होतं आमचं मित्रांचं की त्यांच्या घरी काहीतरी किडनी त्यांना द्यायची होती. किडनी त्यांनी त्यांच्या मिसेसला कोणाला दिली वाटते. तर काय किडनी बाहेरून आलेली, आतले लोक झाले परेशान की बाई कोण आलं नवीन. तर किडनी काही तिथं लवकर सूट झाली नाही. ती सूट न झाल्यावर त्यांना काही त्रास पण झाला त्यांना. तर दुसरी गोष्ट बघतो आपण की समजा एखादा शुगर समजा आहे. आता डॉक्टरकडे गेलो आपण, डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणलं बघा गोळ्या द्या शुगरच्या. डॉक्टरने आपल्या गोळ्या दिल्या शुगरच्या. घरी येऊन आपण त्या गोळ्या घेतो आपण आणि एक दोन दिवसात वाटतं की अरे हे मला काय गोळी सूट होत नाही मला. मग आपण परत डॉक्टरकडे जातो. आपण डॉक्टरला म्हणतो की डॉक्टर साहेब ही काय गोळी मला सूट होत नाही, तुम्ही गोळ्या बदलून द्या. बघ किती साधी गोष्ट आपण आणि गोष्ट करतो आपण. तर मग मला सांगा मित्रांनो की जेव्हा घरामध्ये वाद होतो किंवा ऑफिसमध्ये वाद होतो, जेव्हा आपल्या घरामध्ये वाद होतो तेव्हा आपण आपला आवाज वाढतो, आपले हातपाय थरथर कापायला लागतात, आपल्याला घाम येतो, आपलं अंग गरम होतं आपलं. पण याचा अर्थ हा जो द्वेष आहे हा मला पण सूट होतोय का. तिथं गोळ्या तर मी बदलतोय सूट होत नाही म्हणून,
मग या द्वेषाला कोण बदलणार आहे? हा जर द्वेष मला सूट होत नाहीये तर मला त्याची गोळी घेऊ लागणार. कोणती गोळी? ती आहे मैत्रीची. तर मग मी खरंच त्या मैत्रीला मी ऍक्सेप्ट करतोय का? मग म्हणजे बाहेरच्या गोष्टीला मी सूट होत नाही म्हणून प्रयत्न करतोय आणि दररोज मला सूट होत नाही, तरी पण मी याला बदलण्याचा प्रयत्न करत नाही. तर हे मला पाहता आलं पाहिजे, कोणत्या अशा गोष्टी ज्या मला सूट होत नाहीये त्या गोष्टी मला बदलण्याची गरज आहे. आता एक दिवस मला विनाकारण आता जी भीती वाटते ना आपल्याला की मला गोळी सूट होत नाही, कारण मृत्यू वाटते, भीती वाटते आपल्याला, तसा हा द्वेष पण आपल्या एका दिवशी मृत्यूवर घेऊन जाईल ना आपल्याला. मग तर आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की यस, की मला ही गोष्ट सूट होत नाहीये, ती गोष्ट मी का करत आहे. मग याचा अर्थ हा होतोय की जो द्वेष येतोय की तिथं कुठंतरी हा अहंकार माझा काम करतोय, तिथं मीपणा हा काम करतोय. तर मग मी हे पाहायला पाहिजे, ह्या मीपणाला काम करण्यासाठी किंवा ह्या अहंकाराला काम करण्यासाठी हे ध्यान आपल्याला मदत करणार आहे. ही जी कला आहे ही आपल्यातला अहंकार कमी करण्यासाठी मदत करणार आहे. हे जे ध्यान आहे हे आपल्यामधला मीपणा जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तिथं आपल्या जेव्हा मीपणा कमी होईल तेव्हा आपल्याला स्वातंत्र्याचा अनुभव येईल, मला फ्रीडमचा आनंद मला मिळेल तिथं, म्हणजेच विमुक्तीची चव तिथं मला चाखायला मिळेल. मी विमुक्त होईल, मी तिथं स्वतंत्र होईल, मी तिथं फ्रीडम मला तिथं मिळेल. केव्हा? ही मी माझ्या या जंजाळामधून बाहेर पडू तेव्हा. आता आपण अक्षर जखडून ठेवलं आपण ना एकमेकाला, म्हणजे आपल्या स्वतःलाच, की राग, द्वेष, लोभ, मोह पॅक करून टाकला आपण स्वतःला, आपलं अडकून टाकलं. ते बेड्या ज्या आहेत ना, खरं आपल्या संधी अशा शिबिराच्या माध्यमातून की त्या बेड्या तोडण्याची आणि एक स्वतंत्रताचा अनुभव आपल्याला घेण्यासाठी ही खूप महत्त्वाची गरज आहे. मला वाटतं मित्रांनो, आता यामध्ये अधिक काही न बोलता तर या ठिकाणी मला असं वाटतं की जो कलाकाराचा जो प्रवास जो आहे तो फक्त एक कला तयार केली म्हणून तो थांबतो असं नाही, अजून दुसरी गोष्ट केली म्हणून थांबतो असा नाहीये. तर कलाकाराचा जे त्याला म्हणू आपण कलाकाराचा जो अंत असतो, तर कलाकाराला कुठलाही अंत नसतो, कारण तो सतत नवनवीन गोष्टी तो करत असतो. म्हणून त्याला शेवट त्याला कधी नाहीये. तसं आपलं सुद्धा आहे की जोपर्यंत आपण सर्वोत्तम अवस्था जी आहे मानवाची ती आहे बुद्धत्व, जोपर्यंत आपण संबोधी प्राप्त करणार नाहीये तोपर्यंत आपला हा शेवट नाही. आपण सतत आपल्या मनावरती सतत आपल्याला काम करणं गरजेचं आहे. ज्या वेळी वाटेल, जसा मोबाईल आपण चार्ज करतो आपण ना, मोबाईल डाऊन झाला की आपण मोबाईल चार्ज करतो, तसं हे शिबिर आहे. तसं शिबिर म्हणजे काय आहे की आपल्याला स्वतःचं एक चार्जिंग सेंटर आहे. आपण इथं यायचं, चार्ज करायचं, 2-3 दिवसामध्ये पुन्हा जाऊन पुढचे 6 महिने आपण त्यावरती काम करू शकतो. ज्यावेळेस असं वाटलं की आता मी डाऊन होत आहे, पुन्हा आपण सेंटरला यायचं, चार्ज करायचं आणि पुन्हा आपलं पुढचं काम आपलं चालू ठेवायचं. तर आपल्या ह्या चार्जिंगसाठी सर्वांना माझ्या खूप शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद. नमस्कार.